आपण पाहतो या ठिकाणी आता निवडणूक अधिकारी यांची भेट घेण्यासाठी सर्व विरोधी पक्षनेते जे आहेत ते मंत्रालयाच्या दिशेने दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय पुढे त्यांची आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुद्धा होणार आहेत। राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे सगळेजण आपण पाहायला मिळतात की ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत स्वतः जयंत पाटील आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत। मात्र तत्पूर्वी आपण पाहतोय की एकंदरीत मोठ्या प्रमाणात असा हा सगळा आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याच्यामध्ये हे सगळे आपण पाहतो इथे ही सगळी नेते मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात पत्रकार परिषद जी आहे ती होणार आहे। साधारणतः आपण पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मतदानाची चोरीचा जो काही मुद्दा होता, ज्या प्रकारे मतदान जे आहे ते अचानक वाढलं आणि साधारणतः पाहायला गेलं तर 5 लाख ची मतदानाची संख्या जी आहे ती पुढे गेली, या सगळ्याच्या नंतरच आपण पाहायला गेलं तर जो काही प्रश्न तो उपस्थित झाला आणि त्यावरूनच आता आपण पाहतो या ठिकाणी हे सगळी पाहायला गेलं तर ही सगळी दृश्य आपण पाहतो। सध्या ही हा जो परिसर आपण पाहतो या ठिकाणी, हा जो परिसर पाहतो आपण, हा समोरच आपल्याला हे मंत्रालय पाहायला मिळतं आणि मंत्रालयाबाहेरीलच हा परिसर आहे आणि या ठिकाणीच आपण पाहतोय सगळे विरोधी नेते जे ते एकत्र आले होते आणि सर्व विरोधी नेते मंडळी एकत्र येऊन त्यांनी आता मंत्रालयाच्या दिशेने ते गेलेले आहेत आणि मंत्रालयामध्ये निवडणूक अधिकाऱ्याची भेट जे ते घेणार आहेत। कारण विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मतदान जे ते वाढलं आणि त्या संदर्भामध्ये ही भेट असणार आहे। सर्व यामध्ये पाहायला गेलं तर स्वतः उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील आणि काँग्रेसकडून आपण पाहायला गेलं तर बाळासाहेब थोरात असतील, हे आपल्याला पाहायला मिळाले। मात्र प्रथमच या महाविकास आघाडीच्या मंचावरती असेल, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये सर्व विरोधी पक्षनेत्यांमध्ये आपल्याला एक नवा चेहरा पाहायला मिळत आहे, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच राज ठाकरे यांचा नवा चेहरा आपल्याला पाहायला मिळत आहे। राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सर्व व्हिडिओ आपण जे ते पाहत आहोत आणि राज ठाकरे सुद्धा दाखल झालेले असून आता थोड्याच वेळामध्ये पाहायला गेलं तर निवडणूक अधिकाऱ्यांची भेट जी आहे ते घेणार आहेत आणि त्यानंतर संपूर्णपणे पत्रकारांशी ते संवाद जे ते साधणार आहेत। पत्रकार परिषद जे ते होणार आहे। मुळामध्ये या भेटीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना जी काय भेट देणार आहेत त्या भेटीमध्ये साधारणतः संजय राऊत यांनी पत्र सुद्धा लिहिलं होतं, ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, आणि त्यांना सुद्धा विनंती केली होती की या सर्व विरोधांच्या या सर्व पक्षीय बैठकीमध्ये किंवा या सर्व पक्षीय बैठकीमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हावं, अशा प्रकारचं आपण पाहायला गेलं तर हे पत्र जे आहे ते त्यांनी दिलं होतं। आणि आता आपण पाहायला गेलं तर सर्व मंत्रालयाच्या दिशेने दाखल झालेले आहेत आणि एकंदरीत आपण पाहतो की आता ही साधारणतः मंत्रालयामध्ये सगळेजण दाखल झाल्यानंतर आता सध्या आपण पाहायला गेलं तर थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद सुद्धा जी होणार आहे। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकं अशा प्रकारे एकंदरीत जी आता बैठक झाली शिवालय इथे जी आहे ती बैठक झाली आणि या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। या बैठकीनंतर सोबतच आपण पाहतोय की निश्चितच पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं करणार आहे। आपण जर पाहिलं गेलं तर साधारणतः ज्या प्रकारे लोकसभा निवडणुका झाल्या यामध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं, मात्र महाविकास आघाडीचा यश मिळाल्यानंतर संपूर्ण इंडिया आघाडीमध्ये साधारणतः पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीनंतर एक महत्त्वाचं आनंदोत्सवाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र ज्या प्रकारे राज्यामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरतीच साधारणतः पाहायला गेलं तर ज्या मतदान जे लोकसभेला झालं होतं त्याच्यामध्ये साधारणतः 5 लाखांची वाढ झाल्याचं अचानक जे ती पाहायला मिळालं। मतदार सुद्धा अचानक जे ते त्याच्यामध्ये वाढताना पाहायला मिळाले आणि तोच मुद्दा घेत साधारणतः मागच्या काही महिन्यांपासून सर्व विरोधक आरोप प्रत्यारोप जे ते सत्ताधारी असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील त्यांच्यावरती करताना पाहायला मिळत आहे। आपण सध्या पाहायला गेलं तर मंत्रालयाच्या दिशेने आपण जात आहोत आणि सध्या आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी आता सर्व नेते मंडळी सुद्धा दाखल होत आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी बैठक सुद्धा होईल आणि या बैठकीनंतर एकंदरीत काय निर्णय होतो अशा प्रकारचं संवाद साधला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या सर्व नेते मंडळी मंत्रालयामध्ये दाखल झालेली आहेत त्यामध्ये आहोत आणि सर्व पक्षीय म्हणजे साधारणतः पाहायला गेलं तर जी निवडणूक अधिकाऱ्यांच्या पार्श्वभूमीवरची बैठक होणार होती ती बैठक आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, सोबत शरद पवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, त्यासोबत शेकापचे जयंत पाटील असतील आणि या सोबतच प्रत्येक पक्षाचे नेते मंडळी असतील ते सुद्धा या बैठकीनिमित्त दाखल झालेले सर्व मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत। आणि यानंतर या बैठकीनंतर साधारणतः पत्रकार परिषद जी होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय भाष्य होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण लोकसभा निवडणुकीवेळी ज्या प्रकारे मतदान झालं होतं त्यानंतर ज्या प्रकारे अचानकपणे ते मतदान विधानसभा निवडणुकीमध्ये वाढलं त्याच पार्श्वभूमीवरती साधारणतः आक्षेप जो येतो या सर्व पक्षाकडून घेण्यात आला होता आणि ज्या प्रकारे
मतदान साधारणतः पाहायला गेलं तर जो काही विजय भाजपचा असेल किंवा महायुतीचा या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती लोकसभा निवडणुकीवेळी ज्या वेळेला महाविकास आघाडीचा विजय होतो, मात्र महायुतीचा विजय विधानसभा निवडणुकीमध्ये नेमका कसा होतो, तर साधारणतः पाहायला गेलं तर ज्या वेळेला विरोधकांकडून आरोप केले जात होते की मतदार यादीमध्ये घोळ असेल, मतदारांची चोरी असेल किंवा मतदानाची चोरी असेल किंवा ज्या वेळेला व्हीव्हीपॅट असेल, ईव्हीएम मशीन असेल, या सगळ्याचे मुद्दे उपस्थित करत त्यांनी आरोप जे ते केले होते आणि आज त्याच पार्श्वभूमीवरती निवडणूक अधिकाऱ्यांची भेट याची घेतली जात आहे. सध्या वायबी चव्हाण येथे पाहायला गेलं तर सर्व नेते मंडळी असतील ते या बैठकीनंतर त्या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि तिथे दाखल झाल्याच्या नंतर ते साधारणतः पत्रकार परिषद जी ती घेणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय हे सुद्धा आपण पाहणार आहोत.